असा ब्रेक मारतात इडियट. ही राजसी, अगं काय करतेस? गाडी खाली उतरू नकोस. मागच्या वेळेस इनेस तुझ्या कानाखाली मारली होती, आठवतंय ना? चांगलंच आठवतंय, पण त्यानंतर पण खूप काही घडून गेलंय मनाली. स्पेशली आज हिचं भांड फुटलं ना सगळ्यांसमोर. बरोबर स्वतःची लायकी कळली असणार आहे हिला, आणि आता आली असेल हात जोडत. आय एम शुअर. काय ग, एवढ्या लवकर कंटाळली स्वतःच्या जीवाला? सुसाईड करायला तुला माझीच गाडी बरी सापडली. ग रस्त्यावर केवढ्या गाड्या आहेत ग. एवढा मोठा स्वामींचा नामस्मरण सोहळा केलात आणि प्रसाद न घेताच निघून गेलात. खास तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आले. थँक्यू. हा, एक खरं सांगू, हे असं सगळं छान सूट होतं तुला. मस्त शोभत. प्रसाद द्यायचा, स्वयंपाक करायचा, भांडी उचलायची. छान शोभत तुला. हीच लायकी आहे तुझी. स्वामी स्वामी, मी असं ऐकलं होतं की तुमचा प्रसाद खाल्ल्यावर बिघडलेली डोकी सुद्धा सुधारतात. पण हे कच्च मडकं तर कच्चच राहिलं हो. ए, आवाज खाली. रस्त्यावर आहोत आपण याचं भान मी ठेवले आणि ते तुम्हीही ठेवा, नाहीतर माणसांचं जाऊ द्या, पण निदान देवाची तरी चाड बाळगायची. खोटं नाटक काहीतरी प्लॅनिंग करून स्वामींच्या नामस्मरण सोहळ्यात ठरवून तमाशा केला तुम्ही. मी काय केलं? नाही आठवत आहे? मी आठवण करून देते. तुमच्या या मैत्रिणीला माझ्या माहेरी पाठवून खोट्या पार्टीची खोटी ऑर्डर प्लेस केली. डिलिव्हरीसाठी बरोबर तोच पत्ता पाठवला जिथे स्वामींचं नामस्मरण होणार. समीरना खरा पत्ता कळू दिला नाही, त्यांची दिशाभूल केली. आणि जेव्हा समीर तिथे आले तेव्हा मुद्दाम त्यांचा अपमान करून सगळ्यांसमोर तमाशा केलात तुम्ही. सगळं व्यवस्थित हे प्लॅन केलं ना तुम्ही? हो, मी केलं हे सगळं. काय करणार आहेस? खोटं बोलला तुझा नवरा, गोष्टी लपवणार तुम्ही, आणि सत्य समोर आल्यावर मी दोषी. वार ये न्याय. नाही, मुळात आमचं घरगुती सत्य बाहेर आणणारं तुम्ही कोण ना? काय संबंध आहे तुमचा? समीरने ते सत्य लपवलं कोणाचं तरी भलं करण्यासाठी, आणि तुम्ही ते सत्य समोर आणलं स्वतःच्या स्वार्थासाठी. हा फरक आहे. तुला दिसत नाहीये का तुझ्या नवऱ्याने तुला फसवलं, अंधारात ठेवलं ते? तरी तू त्याचीच बाजू घेतीयस. अहो, मी कायम त्यांच्याच बाजूने होते आणि कायम असणार. आणि काय आहे ना, नवरा बायको मध्ये असे छोटे मोठे रुसवे फुगे होत असतात. तुम्हाला नाही कळणार. माझ्या नवऱ्याचा 4 चौघात अपमान केलात ना तुम्ही. पुन्हा जर असं केलं ना
तर 4 चौघात तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवणार. अर्पिता याला इशारा समजा, चॅलेंज समजा किंवा धमकी समजा, पण वेळेत सावध व्हा. कळलं? धमकी देतेस मला? या राजसीला चॅलेंज करणार आहेस तू? डफर. हे घ्या. माझ्या बाबांकडे जी खोटी ऑर्डर प्लेस केली होती ना, त्याचे पैसे. तुमचे खोटे उपकार नको आहेत आम्हाला. ए अर्पिता, अर्पिता थांब एक. यालाच म्हणतात स्वामींचा न्याय. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा वापर केलात ना तुम्ही. बघा, त्यांनी आत्ताच तुम्हाला कोणाला चेहरा दाखवण्याच्या योग्यतेचं ठेवलं नाहीये. चल 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 चल. राजश्री उठ. राजश्री चिडचिड आता कमावणार आहे का रे? पाणी आणू का मी? विष आण, थोडं विष. हाय आई. हा सगळं काय प्रकार आहे? प्रकार. आता हेच आपलं भविष्य आहे. आज साडीच्या आत आहे, उद्या रस्त्यावर असेल. आई उगाच काहीतरी. आज फक्त मी इथे एकटी बसलेली दिसते ना, उद्या तुम्ही सगळेजण माझ्या बाजूला असाल. घरातल्या सगळ्या सामानासकट. हे बघ, असं काही होणार नाही. आणि हे कशासाठी करतेस तू हे सगळं? का करतेस म्हणजे? भडकमकर आला होता. आपल्याकडे घर रिकामं करण्यासाठी फक्त 5 दिवस बाकी आहेत हे बजावून गेलाय तू.